नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे मानसीला आपल्या हातातलं बेल्ट आता उघडता येत नसतो, कारण तिचं मंगळसूत्र त्याच्यामध्ये अडकलेलं असतं. रणजित तिथेच उभा असतो. मानसीला त्रास होतोय हे रणजितच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, की "1 मिनिट थांबा, मी तुमची मदत करतो." आणि तो आता बेल्ट काढून मंगळसूत्र काढत असताना तेजस तिथे चहा घेऊन आलेला असतो. पण रणजितला बघितल्यानंतर तो तिथे थांबत नाही. तो लगेच बाहेर दारामध्ये जाऊन उभा राहतो. तेव्हा इथे बेल्ट व्यवस्थित काढून त्याच्यामध्ये अडकलेलं मंगळसूत्र रणजित काढतो आणि म्हणतो की झालं. तेव्हा तेजस पुन्हा आतमध्ये चहा घेऊन येतो आणि इथे म्हणत असतो की "रणजितराव तुम्ही इथे बसा" आणि त्याला चेअर बसायला देतो. तेव्हा इकडे मानसी उभीच असते. तेजस म्हणत असतो की "तुम्हाला काय हौसच आहे उभी राहायची, कामं करायची, या बरं तुम्ही इथे येऊन बसा." तेव्हा इथे मानसी हळूच त्याला म्हणत असते की "मी रूममध्ये एकटी असताना तुम्ही यांना कसं काय पाठवलंत?" तेव्हा इथे रणजित म्हणतो, "काय झालंय का?" तेव्हा मानसी म्हणते, "नाही, काही नाही. मी म्हणत होते की इथे बसण्यापेक्षा आपण काम करायला जर हॉलमध्ये बसलो असतो, तर जास्त बरं झालं असतं नाही का? इथे मला जरा गुदमरल्यासारखं होतंय." तेव्हा तेजस म्हणत असतो, "असं काय करताय? बाहेर सगळेजण आहेत, कामं करत राहतात. तुम्हाला डिस्टर्ब होईल ना, कामाचं बोलायचं असेल, तुम्ही इथेच बसा." तेव्हा तेजस मानसीला पकडून आता इथे बेडवरती आणून बसवत असतो. तेव्हा त्याने मानसीच्या खांद्यावरती आपले हात ठेवलेले असतात. तेव्हा तेजसला आणि मानसीला असे एकत्र बघून रणजितला खूपच जास्त राग येत असतो. त्यानंतर मानसी बेडवरती बसल्यानंतर तेजस बी माय स्पेशल फ्रेंड अशी वाली जी उशी रणजितने तिला गिफ्ट केलेली असते, ती उशी मानसीला वाटत असतं की तेजसने तिला घेतली आहे. तिला कवटाळून ती तिथे बसलेली असते. तेव्हा तेजस म्हणतो की "रणजितराव हे घ्या, तुम्ही चहा घ्या बरं आधी." आणि तेजस मानसीलासुद्धा चहा देतो आणि म्हणतो की "तुम्हालासुद्धा आता नाश्ता करून घ्यायचा आहे आणि तुम्ही दोघे जण नाश्ता करून घ्या. बिस्किट वगैरे खा आणि नंतर तुम्ही कामाचं बघा. त्याच्यानंतर मला आता उशीर होतोय, मला पण निघायला हवं. ऑफिसला जायचं आहे," असं तेजस म्हणतो. मानसी म्हणते, "का एवढ्या लवकर का जाताय तुम्ही?" तेव्हा तेजस म्हणतो, "लवकर कुठे? आता निघालो तरच वेळेवरती पोहोचेन ना आणि तुम्ही दोघं जण आता कामच करत बसणार आहात. त्याच्यामुळे तुम्हाला कुणी इथे डिस्टर्ब करायला येणार नाही. मी पण आता निघतो. तुम्हाला जर काही लागलं तर आई आहे ना, तुम्ही आईला आवाज द्या आणि तिला द्यायला सांगा." तेव्हा रणजित म्हणतो, "नाही, काही हरकत नाही आहे. आम्ही आवाज देऊ आईंना." आणि रणजित म्हणतो, "तुम्ही सरकारी नोकरी करताय ना? पण मी तुम्हाला खरं सांगू का? तुम्ही सरकारी नोकरीपेक्षा ना खूप काही डिझर्व्ह करता. तेजस, तुम्ही प्रायव्हेट नोकरी केली तरीसुद्धा चालेल आणि तसंही मानसीच्या गरजासुद्धा आहेत ना. आता तुमच्या रूममध्ये एसी नाही आहे. त्यांना काय हवं नको ते सगळं जर तुम्हाला जास्त पगार असता, तर तुम्ही त्यांना देऊ शकला असतात. पण सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला अशा घरगुती गरजा भागवता येतील, पण लक्झरी आयुष्य जगता येणार नाही." तेव्हा तेजस म्हणतो, "नाही, तुम्ही बरोबर बोलताय. सरकारी नोकरीमध्ये पगार इतका कमी असतो, की मला त्यांना एसी वगैरे जे काही त्यांना हवं आहे, ते मी अफोर्ड नाही करू शकत. पण हे सगळं मला करायला हवं. तुम्ही बरोबर बोलताय." तेव्हा मानसी म्हणते, "नाही, मला या सगळ्याची खरंच गरज नाही आहे. मी इथे खूप खुश आहे. जे काही आहे ना, त्याच्यामध्ये मी आनंदात आहे," असं मानसी म्हणत असते. तेव्हा इथे तेजस म्हणतो, "बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या. मी आता निघतो. तुम्ही काम तुमचं करा आणि तुम्हाला कुणी डिस्टर्ब करणार नाही. का लागलं तर आईला आवाज द्या." असं तो परत-परत सांगतो आणि तिथून जातो. तेव्हा मानसी म्हणत असते, "सॉरी सर, अजून मी काही दिवस ऑफिसला येऊ शकत नाही आहे काम करण्यासाठी." तेव्हा इथे रणजित म्हणतो, "काही हरकत नाही, म्हणून तर मी इथे आलो आहे ना." तेव्हा मानसी म्हणते, "म्हणजे?" तेव्हा रणजित म्हणतो, की "तुम्हाला घरूनच काम करता येईल असं काम देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे तुमचे खाडेसुद्धा होणार नाहीत आणि तुमची दगदगसुद्धा होणार नाही." तेव्हा तेजस आता पुन्हा आतमध्ये येतो आणि म्हणत असतो, की "हे बघा, ही गोळी तुमची नाश्त्यानंतरची आहे, ही जेवणानंतरची आहे आणि हे औषध फक्त तुम्हाला 5 ml घ्यायचं आहे." तेव्हा मानसी म्हणते, "तेजस, मला माहिती आहे, तुम्ही आता काही लहान मुलांसारखं मला सारखं-सारखं सांगणार आहात का? किती काळजी घेताय माझी?" तेव्हा इकडे मानसी आता भांडायला लागते. तेव्हा तेजस म्हणत असतो, की "हे बघा, आठवणीने गोळ्या घ्यायच्या आहेत." तेव्हा रणजित म्हणतो, "तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना, मी त्यांची नाश्त्यानंतरची गोळी देईन आणि मग मी जाईन. तुम्ही नका काळजी करू." तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, "तेजस, मी व्यवस्थित गोळ्या घेईन. तुम्ही अजिबात काळजी करू नका." तेजस आता पुन्हा जायला निघतो. तेव्हा रणजित म्हणत असतो, की "हे बघा, तुम्ही मला आहे ना सर म्हणू नका. तुम्ही मला रणजित म्हणा. कारण इथे मी सर म्हणून जरी आलो असलो, तरी मी मित्र म्हणून सुद्धा तुमची चौकशी करायला इथे आलोच आहे ना. तेव्हा तुम्ही मला सर नका म्हणू."
रणजित म्हणा. असं जेव्हा रणजित म्हणतो तेव्हा तेजस बाहेरच उभा राहिलेला असतो. तो त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि नाही म्हणालं तरीसुद्धा तेजसलासुद्धा इथे जेलेसी होत असते. त्याने रणजितला आणि मानसीला असे एकत्र बघितलेलं असतं. रणजितने बेल्ट उघडून तिचं मंगळसूत्र व्यवस्थित काढलेलं असतं बाहेर. हे सगळं तेजस बघतो आणि त्याला फारच वाईट वाटत असतं त्या गोष्टीचं. तेव्हा तेजस पुन्हा आतमध्ये येतो आणि म्हणतो की माझा रुमाल आणि वॉलेट कुठे आहे? तेव्हा मानसी म्हणते ते काय तिथे ठेवलं आहे? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की ह्या रूममध्ये मी एकटाच राहायचो ना, त्याच्यामुळे वस्तू कुठेही पडलेल्या असायच्या आणि त्या मला लवकर सापडायच्या. पण आता ह्या रूममध्ये आल्यापासून सगळ्या वस्तू एकत्र व्यवस्थित ठेवतात ना, त्याच्यामुळे एवढं चांगलं ठेवलेलं सवय नाही आहे ना, तेव्हा वस्तू मला भेटत नाही. तेव्हा इथे आता तेजस फायनली तिथून बाहेर पडलेला असतो आणि ऑफिसमध्ये आलेला असतो. पण तरीसुद्धा त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतातच. कारण का त्यालासुद्धा हे नाही आवडत. तो मनाच्या विरुद्ध म्हणत असतो की मिस लकी चार्मसाठी मी योग्य नाही आहे. त्या बेटर डिझर्व्ह करतात. पण जेव्हा तेजस त्या दोघांना एकत्र बघतो, रणजितला आणि मानसीला, तेव्हा त्याला ती गोष्ट आवडत नसते आणि त्याची आईसुद्धा म्हणालेली असते की तेजस घरी आलेलं तिला आवडत नाही आणि म्हणून तो खूपच जास्त आता टेन्शनमध्ये असतो. तर इथे निखिल येतो आणि म्हणत असतो की ह्या बघा, या सरांनी फाईल दिलेल्या आहेत. बने सर नाही आहे तर तुम्हाला व्यवस्थित चेक करून त्याच्यावरती सही करायची आहे. तेव्हा तेजस म्हणत असतो की ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नको. सरांनी मला पण सांगितलं आहे त्या फाईल व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि मग वाचूनच त्याच्यावरती सही करायची आहे आणि मी तसंच करेन. तेव्हा तो निखिल म्हणत असतो की सर तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ का? तेव्हा तेजस म्हणतो नाही नको, ह्या फाईल चेक करतो, मग आपण दोघंजण एकत्र चहा घेऊ. आता मला काही नको. आता मी जरा माझं एक काम करतो जे खूपच जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतरला रणजितने पाठवलेला माणूस त्या ठिकाणी लाल रंगाची फाईल घेऊन आलेला असतो आणि जणू काही त्याचं काहीतरी काम आहे असं तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तो तेजसला तिथे फसवण्यासाठीच आलेला असतो. जेव्हापासून सरकारी नोकरी तेजसला लागली तेव्हापासून त्याला फसवण्यासाठी कुणी ना कुणीतरी सतत त्या ऑफिसमध्ये येत असतं आणि त्याच्यामध्ये एक रणजितचा माणूससुद्धा सामील झालेला असतो. तेव्हा इकडे माणसे म्हणत असते की सर तुम्ही म्हणताय की महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे म्हणून तुम्ही इथे आलात. पण जर एवढं महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे मग तुम्ही मला का देताय? नाही सर, मी नवीन नवीन जॉईन झाले ना म्हणून म्हणते. तुमच्या ऑफिसमध्ये सिनियर आणि ते सुद्धा एवढे अनुभवी लोक आहेत. मग जर एवढं महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे तर तुम्ही त्यातलं कुणाला हाताशी का नाही घेतलं? मलाच का घेताय तुम्ही? तेव्हा रणजित म्हणतो कारण मला माहिती आहे हे काम तुम्हीच मनापासून करू शकता. कारण मी तुम्हालासुद्धा चांगलं ओळखतो. तुम्ही तुमच्या कामामध्ये किती प्रोफेशनल आहात हे मला माहिती आहे आणि म्हणूनच हे माझं महत्त्वाचं प्रोजेक्ट मी तुमच्याकडे देतो आहे. कारण तुम्हाला घरी बसून या प्रोजेक्टवरती अगदी व्यवस्थित काम करता येईल. अजिबात तुमची दगदग होणार नाही आहे. आणि तेव्हा इथे आता माणसे म्हणत असते की एवढं महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे. ती फाईल रणजित तिच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो बघा, ते महत्त्वाचं प्रोजेक्ट कुठलं आहे ते बघा. तेव्हा मानसी बघायला लागते तर ते प्रभू निवासच असतं. प्रभू निवासाचे सगळे फोटोज असतात आणि ते बघितल्यानंतर मानसीला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे तेजस आपलं काम करत बसलेला असतो. व्यवस्थित पेपर वाचत असतो, सह्या करत असतो. तर रणजितचा माणूस येऊन तिथे बसलेला असतो. तो म्हणत असतो की चला आता काम करता करता त्या फाईलमध्ये या फाईलमधला पेपर गेला म्हणजे मी मोकळा. तेव्हा निखिल येतो आणि म्हणतो की तेजस साहेब, तुम्हाला सरांनी आत्ताच्या आत्ता बोलावले. तेव्हा तेजस म्हणतो की ही शेवटची फाईल आहे, ती चेक करतो आणि नंतर सगळ्या फाईल घेऊन त्यांच्या रूममध्येच येतो, केबिनमध्ये जातो. तेव्हा निखिल म्हणत असतो नाही सर, तुम्हाला अर्जंटली बोलवले, तुम्ही या ना, नंतर काम केलं तरी चालेल. तेव्हा तेजस म्हणतो ठीक आहे आणि तो फाईल तिथे ठेवतो आणि मग सरांनी का बोलवले म्हणून बघण्यासाठी केबिनमध्ये जातो. तेव्हा तो माणूस आता हळूहळू सगळ्यांच्या नजरा चुकवत त्या ठिकाणी आलेला असतो. तर तिथे आता तेजस आपलं काम करत बसलेला असतो. जी फाईल चेक करायला घेतलेली असते त्याच्यामध्ये जे एक पेज असतं ते पेज त्याला चेंज करायचं असतं आणि त्या जागी एक वेगळं पेज म्हणजे जे फ्रॉड पेज असेल ते तिथे ठेवायचं असतं आणि त्यासाठी तो हळूहळू सगळ्यांच्या नजरा चुकवत जातो. त्यातलं एक महत्त्वाचा पेपर बाजूला करतो आणि त्या जागी त्याच्या फाईलमधील एक पेपर टाकून ठेवतो आणि पुन्हा तसंच ठेवतो जसं तेजसने ते पान ठेवलेलं असतं. तेव्हा इकडे आता जे वजन वगैरे ठेवून तो माणूस तिथून गायब होतो. कारण आता तेजस येण्याची वेळ झालेली असते. तेजसला फसवण्यासाठी ही सगळी कट कारस्थानं ते लोक रचत असतात. तेव्हा मानसी म्हणते सर हे काय सगळं, म्हणजे आमचं प्रभू निवास याची फाईल तुम्ही का दिली आहे सर?
तेव्हा रणजित म्हणतो, कारण तुमचं हे प्रभुनिवास आहे ना, ते आता पूर्णपणे ठिसूळ झालेलं आहे. ते राहण्याच्या योग्यतेचं राहिलेलं नाही आहे. ते कधीही पडू शकतं आणि तुम्हाला तर माहिती आहे, ते आता रिडेव्हलपिंगसाठी गेलेलं आहे. जर सरकारला कळलं की या भिंती कमकुवत झालेल्या आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही इथे राहताय, तर सरकार त्यांची माणसं पाठवेल आणि या भिंतीसुद्धा पाडायला सांगेल. मग आपल्याला त्याआधीच याच्यावरती आता काम करायचं आहे. जर तुम्हाला याच भिंती हव्या असतील, तर आपण ठेवू शकतो, पण आपल्याला याच्यावरती तरी काम करावंच लागेल. जर आपण वरती काम केलं, तरच खालच्या भिंती या भक्कम राहू शकतात आणि तशा पद्धतीनेच आपण काम करायचं आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे, तुम्ही जेवढ्या इमोशनल आहात, तेवढं प्रॅक्टिकलसुद्धा आहात आणि प्रॅक्टिकली तुम्ही आपले हे काम पार पडाल आणि तसंही हे घर राहण्याच्या योग्यतेचं नाही आहे. रिडेव्हलपमेंट तर करावंच लागणार असं आता रणजित म्हणत असतो. तर इथे तेजसने पेपर वाचलेले असतात आणि तो त्याच्यावरती साईनसुद्धा करतो. तर इथे आता धर्मसंकटात सापडलेली असते, ती म्हणजे मानसी आणि तेजस. दोघेही धर्मसंकटामध्ये सापडलेले असतात. दोघांनाही फसवण्यासाठी माणसं आलेली असतात. तर इथे गायत्री म्हणत असते की चला, काम म्हणजे आपलं आता होणारच आहे. जे तुम्हाला हवंय ना रणजितराव, ते तुम्हाला मिळणार आणि जे मला हवंय ना ते मला मिळणार आहे. आपण दोघे एका टीममध्ये असल्यानंतर आपल्याला कुणीही हरवू शकणार नाही. तेव्हा रणजित म्हणतो की मी माझं काम केलेलं आहे. आता उर्वरित काम सगळं तुम्हाला बघायचं आहे. तेव्हा गायत्री म्हणते, ठीक आहे ना, तुम्ही फाईल तर दिलीत ना मानसीकडे. आता बाकीचं जे काही काम असेल ना ते मी बघून घेणारच. तुम्हाला तुमची मानसी परत मिळणार आहे आणि मला हे प्रभुनिवास आणि आपल्याला जे हवं आहे ते मिळाल्यानंतर आपापले रस्ते मोकळे, असं सुद्धा गायत्री म्हणते. तेव्हा इथे रणजितला सुद्धा खूप आनंद होतो हे ऐकूनच की मानसी त्याची आहे आणि ती त्याला मिळणार. त्यानंतर इथे आता मानसी विचारत असते की करू तर काय करू, कारण प्रभू निवासाची रिडेव्हलपमेंट करणारी फाईल तिच्याकडे आलेली असते. ते कागदपत्र तिच्याकडे आलेले असतात. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट याचं जे काही रिपोर्ट्स आलेले असतात त्याच्यानुसार रिडेव्हलपमेंटसाठी प्रभुनिवास गेलेलं असतं आणि त्याचाच विचार करत असताना तिथे सुगंधा येते. सुगंधा म्हणत असते की मानसी, तुला काही हवं आहे का? तेव्हा मानसी म्हणते, नाही नको मावशी. तेव्हा सुगंधा म्हणत असते, बाई आता हे किती दिवस चालणार? तेव्हा मानसी म्हणते, काय तुझं घरून काम करणं आणि त्या माणसाचं इथे येणं? तेव्हा मानसी म्हणत असते की नाही, मी रणजितला इथे बोलवलेलं नाही आहे. तेव्हा सुगंधा म्हणते, हे बघ मानसी, मी तुझं कौतुकही करणार आणि जर तुझं चुकत असेल तर तुला बोलणारसुद्धा. तेव्हा मानसी म्हणते, हो बोला ना, जर माझं काही चुकलं तर तुम्ही मला नक्कीच बोला, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा सुगंधा म्हणते, बघ आता या माणसाला इथे येणं का आवडतं मला कळत नाही, पण तो इथे आलेला मला अजिबात आवडत नाही आणि तू रणजितच्याच ऑफिसमध्ये काम करतेस, ही गोष्ट तू आमच्यापासून लपून का ठेवलीस? आणि ठेवलीस तर ठेवलीस, पण आता तू घरून काम करतेस. मला माहिती आहे तुला जाता येणार नाही ऑफिसमध्ये म्हणून घरून काम करतेस, पण हा माणूस इथे आलेला मला अजिबात पटत नाही. त्यामुळे तू काही दिवस आरामच केलास तर बरं होईल ना? तेव्हा मानसी म्हणते, नाही मावशी, आराम तर करता येणार नाही, काम करावं लागेल. पण मी रणजितला सांगितले की तुम्ही इथे येत जाऊ नका म्हणून, तुम्ही मला काम पाठवून देत जा, मी घरूनच करेन. आणि तशी माझी मैत्रीण पण आहे ना काजल, काजलची मदत घेईन मी, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा सुगंधा म्हणते, तेच म्हणते मी, त्या माणसाला बघितलं की मला खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की आता मावशीला सांगू का की आपलं घर रिडेव्हलपमेंटसाठी गेलेलं आहे? नाही नको, मावशीला रणजितला बघितल्यानंतर इतका राग येतोय. घर जर बनवण्यासाठी गेले हे कळलं तर त्या किती रागवतील काय माहिती. त्यानंतरला इथे सुगंधा म्हणत असते, मानसी मी मार्केटमध्ये जाते भाजी आणायला, तुला काही हवं आहे का? तेव्हा मानसी म्हणते, नाही नको, मला काही नको आहे. तेव्हा इकडे जात असताना सुगंधा सूरजला सांगत असते की मी मार्केटमध्ये जाते आणि मानसी घरामध्येच आहे, तिला काय लागलं तर तिला मदत कर. तेव्हा सूरज म्हणतो, हो आई करेन. तेवढ्यात तर सूरज म्हणत असतो की इथे गायत्री वहिनीसुद्धा नाही आहे, बाकी कुणीच नाही आहे, करू का फोन, बोलू का तिला? आणि तेव्हा इथे आता सूरजने फोन केलेला असतो आणि तो म्हणतो की फोन उचल, फोन उचल, असं तो म्हणत असतो. त्याला कुठल्या तरी व्यक्तीबरोबर बोलायचं असतं. त्यानंतर तेजसने आपलं काम केलेलं असतं. तेजस म्हणतो, निखिल हे घ्या, सगळ्या फाईल चेक झालेल्या आहेत, एकदा सरांकडे नेऊन देतोस का?
आणि तेव्हाच त्याच्या शेजारच्या टेबलवरती जो त्याचा ऑफिसमधला मित्र असतो तो त्याच्या बायकोला म्हणत असतो की हे बघ, मी सरकारी नोकरदार आहे, प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मी तुझ्यासाठी नाही घेऊ शकत. मी तुझ्या आईवडिलांना आणि तुला लग्नाच्या आधी सांगितलं होतं ना की मला जेवढा पगार असेल त्याच्यामध्ये सगळं काही ॲडजस्ट करावं लागेल, म्हणून मी जास्त खर्च तुझ्यावरती नाही करू शकणार आहे आणि ही गोष्ट तुला कळायला हवी आहे. त्याच्यामुळे आता पुढच्या महिन्यामध्ये जे काही हवं ते मिळेल, आता काही मिळणार नाही. कळलं का तुला? हे बघ, मी प्रामाणिकपणे माझं काम करतो. आम्हाला इथे लगेचच्या लगेच पगारवाढ होत नाही. हळू-हळू सगळं काही आम्हाला मिळतं, पण तोपर्यंत तुला वाट बघावी लागेल. तेव्हा तेजस म्हणत असतो, की 3 महिन्यानंतर आपण पर्मनंट होतो ना, मग चांगला पगार मिळतो का आपल्याला? तेव्हा तिथे सर येतात आणि म्हणतात, की "अरे तू कशाला विचारतोयस? हे बघ, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. जे काही मिळायचं आहे ना, ते योग्य वेळेला आपल्याला मिळतंच. त्याच्यामुळे आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं, पगारवाढ होणारच आणि त्याचबरोबर प्रमोशनसुद्धा होणार. पण ते हळू-हळू काम करायचं आणि चांगलं फळ मिळवायचं." तेव्हा इकडे आता तेजस विचार करत असतो. तो म्हणत असतो, की बरोबर आहे. सरकारी नोकरीमध्ये किती एवढा पगार मिळणार आणि मी मानसीला सुखीसुद्धा नाही ठेवू शकत. एसी वगैरे, त्यांच्यासाठी बेड मी नाही अफोर्ड करू शकत, असं तेजस म्हणत असतो. त्यांच्यासाठी रणजितरावच बेस्ट आहेत. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, मानसी किचनमध्ये गेलेली असते. डाळींचा डबा काढत असताना तिचा पाय सटकतो आणि ती तिच्या हातावरती खाली जोरात पडते. ती पडल्यानंतर ओरडते आणि तिचा आवाज बाहेर ऐकू जातो. तेव्हा इथे सूरज आणि गीता दोघंजणं बोलत असतात. तेव्हा गीता धावत पळत आता मानसीची मदत करण्यासाठी तिला घातलेली शपथ ही ती मोडते आणि मानसीचा जीव वाचवण्यासाठी ती घराचा उंबरडा ओलांडून ती प्रभू निवासामध्ये एंटर करते आणि ती मानसीची मदत करते. तेव्हा इथे तात्या म्हणत असतात की सूरज, अरे ती बाई यायच्या आधी हिला जायला सांग, नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल. तेव्हा गायत्री त्याने म्हणते, कुठे आहे ती बाई, सांग ना कुठे आहे. तेव्हा विनोद म्हणतो की मानसीच्या रूममध्ये, आणि ती पळून जायला नको ना, म्हणून मी बाहेरून कढीसुद्धा लावून ठेवली आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही आलायत ना, तिची चांगलीच हक्कलपट्टी काढा, असं इथे विनोद म्हणत असतो. त्यानंतरला इथे गायत्री आतमध्ये येते आणि म्हणते, तात्या कुठे आहे ती बाई, सांगा ना कुठे आहे. आणि ती इथे जे काही ग्लासं वगैरे ठेवलेली असतात ती सगळे रागाने इकडे तिकडे फेकून देते. तेव्हा गीताला आता रूममधून बाहेर पडायचं असतं लगेचच्या लगेच, पण विनोदने कडी लावल्यामुळे ती आतमध्ये फसलेली असते. त्यामुळे गायत्रीला खूपच जास्त त्या गोष्टीचा राग आलेला असतो.